काँग्रेसचे नेते हनुमंत पवार सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आहे की पार्थ पवार जे बोलले ते अगदी खरंच बोलले, कारण की जे त्यांचं वक्तव्य होतं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय, खरंच त्यांचा डाऊनफॉल सुरू झालाय असं अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलंय. अमोल मिटकरी असतील किंवा सूरज चव्हाण असतील यांनी काँग्रेस पक्षावर आणि राहुलजी गांधी यांच्यावर बोलताना खरं म्हणजे 10 वेळा विचार केला पाहिजे. राहुलजी गांधी यांनी कोणासमोरही सरेंडर केलेलं नाही. काँग्रेस पक्ष कोणासमोरही झुकलेला नाही. यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्या अटीमुळे आणि कुठल्या भीतीमुळे भारतीय जनता पक्षाची धुनी धुतोय हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे पार्थ पवार जे बोलले त्याचं उत्तर सुप्रियाताईंनी दिलं, शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त बोलणार नाही. मात्र अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांना आजही माहित नसेल की यांचा पक्ष उद्याच्याला कोणासोबत जाणार आहे. आता ज्यांच्या सोबत आहे त्यांच्यासोबत का आहे याचं उत्तर या दोघांनाही देता येत नाही. दोघांचीही उंची तेवढी नाही. काँग्रेसबद्दल बोलताना, राहुलजी गांधीबद्दल बोलताना अनेक पक्ष बदललेले, ज्यांच्या पक्षाचा सुप्रीम कोर्टात चिन्ह पळवल्याचा वाद चालू आहे, अशा पक्षाच्या प्रवक्त्यांनी, आमदारांनी राहुलजींसारख्या निष्ठावान माणसावर, संघर्ष करणाऱ्या माणसावर, भारतीय जनता पक्षाला छाती ठोकपणे, राजरोसपणे संघर्ष करणाऱ्या, भिडणाऱ्या माणसावर बोलताना 10 वेळा विचार करावा. सूरज चव्हाण असं म्हणतायत की राहुल गांधींनी कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंत काय केलं ते सांगावं. अमोल मिटकरी यांनी काय केलंय हे महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या लोकांना आजही माहित आहे. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अमोल मिटकरीजी, तुमची व्याख्यानं आयोजित केलेली माणसं आहोत आम्ही, तुम्हाला महाराष्ट्रभर फिरवलेली माणसं आहोत आम्ही. राहुलजींनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीला विरोध केला. शेतकरी कायदे, काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जात होतं, राहुल गांधींनी थांबवलं. चुकीचा जीएसटी लावला होता, राहुल गांधींनी थांबवलं. लॅटरल एंट्री संसदेमध्ये होणार होती, सचिवामध्ये होणार होती, प्रशासकीय अधिकाऱ्यांना होणार होती, राहुलजींनी थांबवलं. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी, महिला यांच्या बाजूनं राहुलजी गांधी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हुकुमशाही समोर सीना ताण के खडे आहेत. तुम्ही झुकलेले आहात. मिटकरी म्हणतायत की ज्यावेळेस पार्थ पवारांनी हे वक्तव्य केलं, जे डबक्यात आहे, ज्यांना कुणी ओळखत नव्हतं ते डबक्यातले बेडके आता डराव करायला लागल्यात. अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकांना, कार्यकर्त्यांना असे अपशब्द वापरायचे बंद करावं. तुम्ही 25 दारं फिरून आलेले आहात, अनेक पक्ष फिरून आलेले आहात. तुमचा पक्ष सुद्धा बळकावलेला आहे. तुमच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते शरदचंद्रजी पवार साहेबांचं तुम्ही बळकावलेलं आहे. त्याचा वाद सुप्रीम कोर्टात चालू आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला फसवणारे, तुम्ही तुमचा पक्ष पळवणारे, चिन्ह पळवणाऱ्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांची मापं काढणं बंद करावं. पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलं ते पार्थ पवारांसाठी किंवा एकंदरीत राष्ट्रवादीसाठी जड जाईल का ते? अतिशय जड जाईल. फक्त आम्ही लोकशाही मानणारी मंडळी आहोत, संविधानाचा सन्मान करणारी मंडळी आहोत, मतदान प्रक्रिया नीट झाली पाहिजे असं म्हणणारी लोक आहोत. पोटनिवडणुकांमध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक ठिकाणी उमेदवार दिले होते ना, किंवा ज्या भारतीय जनता पक्षाची लोक आता देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, हे काँग्रेसला नावं ठेवतायत. यांनी 25 ठिकाणी उमेदवार दिले होते ना, त्यावेळेस कुठे गेली होती संवेदनशीलता? त्यामुळे पार्थ पवार यांचा अभ्यास कमी आहे, पार्थ पवार यांचा अनुभव कमी आहे आणि पार्थ पवार साहेबांनी काँग्रेस आणि काँग्रेसचा इतिहास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडून समजून घ्यावा. पार्थ पवार यांचा अभ्यास कमी आहे आणि पार्थ पवार यांनी केलेलं वक्तव्य खरं तर त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं, त्यांच्यासाठी मारक ठरू शकतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते हनुमंत पवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.